परवा जे घटना शास्त्रीनगर हॉस्पिटलला घडली त्यामध्ये जे काही न्यायिक प्रक्रिया करण्यात आली होती तर ते पुढे गेलेली आहे। पेशंटबद्दल कधी पेशंट आला आणि काय घडला त्याबद्दल आम्ही CMO आणि मेडिकल विभागाला निर्देश दिलेले आहेत की त्यांनी एक रिपोर्ट आम्हाला सादर करावी जेणेकरून त्याच्यावर पुढची कारवाई करता येऊ शकेल। दोन्ही हॉस्पिटल्स कारण हॉस्पिटल संवेदनशील ठिकाण असल्यामुळे तिथे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये, कारण तिथे दळणवळण नागरिकांच्याही आणि त्यांचे रिलेटिव्सच्याही आवर खूप जास्त असतात, म्हणून आपण पोलिसांना विनंती केलेली आहे। आयुक्त म्हणून मी महानगरपालिकाच्या वतीने कमिशनर ऑफ पोलीस आणि पोलीस विभागाला एक पत्र दिलेलं आहे की आपले दोन्ही हॉस्पिटल्सला एक चौकी उपलब्ध व्हावी, त्याचबरोबर एक पेट्रोलिंग व्हॅन ही तिथे उपलब्ध करून देण्यात यावी आणि 24 तास तिथे पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यात यावा जेणेकरून तिथे सुरक्षा मनुष्यबळ पुरेशा राहील। त्याचबरोबर तिथे आमची सुरक्षा यंत्रणा पालिकेची आणि MSF जवान पण अधिक रीतीने उपलब्ध करून दिलेले आहेत। हे दोन्ही डॉक्टर्स जे आहेत तर त्यांचे राजीनामाबद्दल रीतसर ऑफिशियल काही माझ्याकडे आतापर्यंत काही पेपर्स किंवा त्यांचे पत्र नाही आलेले आहेत, मात्र त्याची चौकशी करून त्याच्यावर योग्य ते निर्णय घेता येईल। आणि भीतीच्या वातावरणामध्ये आपले जे लोक काम करत आहेत तर त्यांच्याशी माझी चर्चा झाली। काल पण सगळे डॉक्टर्स माझ्याकडे आले होते, तर त्यांना मी आश्वस्त केलेलं आहे की पालिकेच्या वतीने आम्ही पूर्णपणे सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न करू आणि त्याकरिता पोलिसांबरोबरही सकारात्मक चर्चा करून कालपासून आम्ही पुरेशा पोलीस बंदोबस्ती दिलेला आहे आणि कालपासून सगळे हॉस्पिटल्स आपले व्यवस्थित सुरू झालेले आहेत। नाही, जसं मी सांगितलं की स्टाफला ऑलरेडी आम्ही आश्वस्त केलेलं आहे। स्टाफला आम्ही विनंती पण केली होती की तुम्ही आता कामाला रुजू व्हा, कारण आरोग्य सेवा अतिआवश्यक सेवा असल्यामुळे नागरिकांची कुठेही हेळसांड होऊ नये। मॉन्सूनच्या काळी चालू आहे, आपत्तीच्या काळी आहेत, म्हणून त्यांनी आम्हाला आमची विनंतीनं मान देऊन परत काम पण सुरू केलेलं आहे। आणि मी आपल्या माध्यमातून परत त्यांना आश्वस्त करू इच्छितो की जे काही सुरक्षा बंदोबस्त पोलीस बंदोबस्त आहेत ते आम्ही पण प्रयत्न करू आणि पोलिसांनाही आम्ही विनंती केलेली आहे की तिथे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे, त्याकरिता पोलिसांनीही आम्हाला मदत करावी। याच्याबद्दल ऑलरेडी जसं मी सांगितलं की FIR होऊन पुढील जे न्यायिक प्रक्रिया आहे ते चालू झालेली आहे। KDMC मार्फत काही वेगळ्याने करण्याची काही गरज असेल तर ते एक लीगली तपास करून आणि पोलिसांशी चर्चा करून मी पुढचे निर्णय घेतो। रुग्णालयात काम करणाऱ्या एजन्सीने आज तुमची भेट घेतली, त्यांनी काय मागण्या तुमच्या समोर ठेवल्या आणि तुम्ही काय सांगितलं? आपल्याकडे जे RMO डॉक्टर आहेत एजन्सी मार्फत ते डॉक्टर्स आता आले होते इथे। त्यांच्या काही मागण्या होत्या की जसं आता ते आपल्याकडे 24 आवर्स ते शिफ्ट ड्युटीमध्ये काम करतात, 3 शिफ्टमध्ये ते लोक काम करतात, तर त्यांना जेव्हा संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेला काही वेळा असे अनुभव येतात की पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक त्यांच्यामध्ये काही बोलाचाली झाली तर मग त्यावेळेला त्यांना सुद्धा सुरक्षिततेची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे सुरक्षा रक्षक वाढवावे किंवा आपल्याकडे पोलीस चौकीची मागणी त्यांनी केलेली आहे। पण त्याच वेळेला आता आपण जे 2 दिवस आमचे डॉक्टर फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस देत होते, त्या अनुषंगाने आम्ही आयुक्त सरांना पण आमचं निवेदन दिलं होतं, तर त्यानुसार सरांनी तात्काळ कालपासून आपल्याला सुरक्षा रक्षकांची वाढ आमच्या 3ही हॉस्पिटलमध्ये केलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्या सर्व्हिसेस पूर्ववत सगळ्या चालू आहेत। MK कडनं आता 5 शास्त्रीनगरला RMO कार्यरत आहेत आणि त्यांनी अजून काम नाही सुरू केलेलं, कारण ते आता आपल्याला भेट घेतलेली आहे त्यांचे जे काही असा सुरक्षिततेबाबत, कारण तिथे ते 24 तास आपल्या वॉर्डमध्येच असतात, आपले सगळी पेशंटचं मॉनिटरिंग ते करत असतात। तर त्यावेळेला जर त्यांना काही असं त्रास झाला तर अशा घटना घडू नये म्हणून त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला पूर्ण सुरक्षा मिळावी। आपण आपल्या 3ही हॉस्पिटलमध्ये RMO म्हणून या डॉक्टर्सना आपण ठेवलेलं आहे आणि स्पेशालिस्ट डॉक्टर पण आम्ही या एजन्सीकडे घेतलेले आहेत। अशा संदर्भात काय कॉन्टॅक्ट झाले का, त्या दोघांशी आपण कॉन्टॅक्ट केलंय का काय? ते 2 डॉक्टरांचा जो मुद्दा आहे तर ते आम्ही पण एजन्सीकडे चौकशी केली होती, कारण आमच्यापर्यंत राजीनामे आले नव्हते, पण एजन्सीला चौकशी केली असता कळलंय की त्यांच्याकडे पण राजीनामा आलेला नाही आणि हा राजीनामा ऍक्च्युअली एजन्सी मार्फतच आमच्याकडे येईल, आणि ते एजन्सी मार्फत नियुक्त केलेले डॉक्टर आहेत।